अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता पौष महिना चालू आहे. तर या पौष महिन्याचे जे रविवार असतात तर ते रविवारचे सूर्यनारायण व्रत हे कसे करायचे, कधी करायचे आणि त्याचे परिणाम काय भोगावे लागतील जर त्या व्रताला आपण दुर्लक्ष केलं तर, आणि त्याच्यामुळे आपलं नशीब कसं बदलेल याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर मंडळींनो, तुम्हाला माहीत आहे का की वर्षातील एक असा रविवार येतो ज्या दिवशी सूर्यनारायण थेट तुमच्या नशिबावर परिणाम करतात. त्या दिवशी केलेली एक छोटी चूक आयुष्यभराचं दुःख बनवू शकते आणि योग्य पद्धतीने केलेले व्रत हे रोग, कर्ज, अडथळे सगळं काही नाहीसं करून जातं. तर तो रविवार म्हणजेच पौष महिन्यातील सूर्यनारायण व्रत. तर बघा, पौष महिना म्हणजे काय, तर सूर्यदेवाचा अत्यंत प्रभावी काळ. आणि या महिन्यात सूर्य हा मकर राशीकडे जातो आणि त्याच वेळी त्याच्या कृपेचा वर्षाव सुरू होतो. तर आपल्या शास्त्रांमध्येही असं सांगितलं आहे की पौष रविवार दुर्लक्षित करणाऱ्यांना आरोग्य, तेज, आत्मविश्वास आणि भाग्य कमी होत जातं. पण आता असा प्रश्न असा आहे की हे व्रत नक्की कसं करायचं आणि कोणती चूक ही अजिबात करायची नाही. तर सुरुवातीला आपण एक खूप वर्षापूर्वीची एक जुनी कथा मी तुम्हाला सांगते. तर खूप वर्षापूर्वी एक गृहस्थ होता. सतत आजारी असायचा. त्यामध्ये त्याला नोकरीत सारख्या अडचणी यायच्या. नोकरीमध्ये खूप ताणतणाव त्याचा असायचा. घरामध्ये अशांती, भांडणं, वादविवाद. तर एकदा एक ब्राह्मण जो असतो त्याच्या घरी येतो आणि त्याची ही सगळी अवस्था बघतो आणि त्या गृहस्थाला तो ब्राह्मण म्हणतो की पौष रविवारचे सूर्यनारायण व्रत तू कर. पण मग तो ब्राह्मण जसा सांगतो तसं तो गृहस्थ रविवारचे व्रत करायला तो सुरुवात करतो. पहिल्या रविवारी त्याने ते व्रत केलं. मग त्याचा परिणाम त्याला काहीच दिसला नाही, काहीच घडलं नाही. दुसऱ्या रविवारी ही शांतता. पण तिसऱ्या रविवारी सूर्यदेवांनी त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण दिलं. त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तर हे व्रत कधी आणि कोण करू शकतं? तर हे व्रत पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध कुणीही हे व्रत करू शकतं. विशेषतः हे व्रत वारंवार आजारी पडणारे, सरकारी कामात अडचणी येणारे, विवाहात विलंब, कर्ज आणि मानसिक ताण या सगळ्या प्रॉब्लेम्स जे लोक फेस करतात त्या लोकांनी हे व्रत हे नक्की केलं पाहिजे. यातून त्यांना सोल्युशन जरूर भेटून जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे व्रत श्रद्धेनं केलंच तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं. तर व्रताची तयारी कशी करायची, व्रताची सुरुवात कशी करायची, तर बघा, पौष रविवार उजाडतो आणि सूर्योदया आधीच आपल्या घरामध्ये एक वेगळीच ऊर्जा आपल्याला जाणवायला लागते. तर त्या दिवशी काय करायचं, पौष महिन्यातला जो रविवार असतो त्या दिवशी शुद्ध स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून, पूर्व दिशेला तोंड करून उभं राहिलं जातं. पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या घरात अगदी शांतता असायला हवी. कारण सूर्यनारायणाला गोंधळ अजिबात आवडत नाही. आता याचा मुख्य विधी काय आहे, तर मुख्य विधी असा आहे की सूर्यदेवांना तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केलं जातं. तर त्या तांब्याच्या भांड्यात पाणी तर असतंच आणि त्या पाण्यामध्ये विशेषतः लाल फुलं, अक्षता आणि थोडंसं गूळ मिसळलं जातं. आणि मग जेव्हा आपण सूर्याला जल अर्पण करतो तेव्हा असं म्हटलं जातं की ओम गृह्णी सूर्याय नमः. तर हा मंत्र उच्चारताना तुम्ही डोळे बंद करा आणि मनात तुमच्या एकच इच्छा ठेवा आणि जी तुमची इच्छा असेल ती सूर्यदेवाला सांगा, तो मंत्र उच्चारा, कारण त्या क्षणी सूर्यदेव तुमचं सगळं काही ऐकत असतात. पण इथे अनेक जण चुकाही करतात. तर कोणत्या, तर या दिवशी ज्या दिवशी तुम्ही व्रत करता त्या दिवशी तुम्ही खोटं कोणाशीही बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही. त्या दिवशी केस, नख अजिबात कापायची नाहीत आणि त्या दिवशी मीठ आणि आंबट पदार्थ खाणं पूर्णपणे वर्ज्य करायचं. या गोष्टी तुम्ही पाळायला हव्यात. मीठ आणि आंबट अजिबात खायचं नाही, कारण पौष रविवारला केलेली चूक हे सूर्यदेव जे असतात ते लगेच टिपतात. तर या ज्या 4 चुका मी तुम्हाला सांगितल्या त्या अजिबात त्या दिवशी करू नका.
तर यामुळे या व्रतामुळे खूप जणांना असे चमत्कारी अनुभव आलेले आहेत. अनेक भक्त सांगतात सुद्धा की व्रत सुरू केल्यानंतर घरात अगदी शांतता आली, आजारपण कमी झालं आणि अडकलेली कामं मार्गी लागली. सूर्यनारायण कधी आपल्याला शब्दात उत्तरं देत नाहीत. ते थेट आपले आयुष्य बदलून टाकतात आणि त्यातून त्याचं उत्तर आपल्याला ते देतात. तर बघा, पौष रविवार म्हणजे फक्त व्रत नाही, तर तो सूर्यनारायणाशी जोडलेला एक दिवस आहे. त्या दिवशी सूर्याला वाकून नमस्कार केलात तर आयुष्य तुमच्या समोर वाकतं. लक्षात ठेवा की सूर्यनारायण दुर्लक्षित करता येत नाहीत, कारण तेच तुमच्या नशिबाला उजेड देतात. तर ही जी काही माहिती होती ती तुमच्यासाठी होती, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी होती. जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल, ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.